नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर लोन घेणार असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत। आरबीआयने केलेल्या एका सविस्तर गोष्टीविषयी आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तुम्ही जर होम लोन घेणार असाल तर तुमच्यासाठी ही एक मोठी गुड न्यूज आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी MPC निकाल जाहीर करताना रेपो दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही। रेपो दर जुन्या पातळीवरच राहिल्याने गृहकर्जाच्या EMI मध्ये कोणताही बदल होणार नाही। ही सलग 6वी वेळ आहे जेव्हा रेपो रेट जुन्याच पातळीवरती ठेवण्यात आलेला आहे। बँकेने फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो रेट 6.5% पर्यंत वाढवला होता। RBIच्या चलनविषयक धोरण समितीने पुन्हा एकदा धोरणात्मक व्याजदर म्हणजेच रेपो दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही। सलग 6व्यांदा तो 6.5% वरती ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ग्राहक कर्ज घेण्यासाठी जेव्हा जातात तेव्हा त्यांना सुरुवातीला कागदपत्र, प्रक्रिया आणि इतर शुल्क भरावं लागतं, त्यामुळे त्यांच्या कर्जावर होणारा खर्च हा वाढतो। RBIने आता बँकांना त्यांच्या व्याजदरामध्ये कर्जावरील इतर शुल्क समाविष्ट करण्यास सांगण्यात आलेलं आहे, जेणेकरून ग्राहकांना कळू शकेल की त्यांना त्यांच्या कर्जावर किती व्याज द्यावं लागेल। RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आपल्या अभिभाषणात सांगितलं की जागतिक आर्थिक परिस्थितीतून केवळ संमिश्र संकेत मिळत आहेत। अस्थिर जागतिक परिस्थितीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेनं चांगली कामगिरी केलेली आहे। महागाई सुद्धा आता कमी होताना दिसते। यावेळी बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं। आता नक्की रेपो रेट म्हणजे काय हेही आपण जाणून घेऊ। ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या गरजांसाठी बँकेकडनं कर्ज घेता, त्याचप्रमाणे सार्वजनिक आणि व्यावसायिक बँकाही त्यांच्या गरजा भागवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडनं कर्ज घेतात। जसं तुम्ही कर्जावरती व्याज भरता तसं बँकांनाही व्याज द्यावं लागतं। म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्या व्याजदरानं बँकांना कर्ज देते त्याला रेपो रेट म्हणतात। रेपो रेट कमी म्हणजेच बँकांना स्वस्त कर्ज मिळणार, आणि बँकांना स्वस्त कर्ज मिळालं तर त्या ग्राहकांनाही स्वस्त कर्ज देणार। म्हणजेच रेपो रेट कमी झाल्याचा थेट फायदा हा सर्वसामान्य ग्राहकांना होत असतो। रेपो दर वाढल्यास सर्वसामान्यांच्या अडचणी देखील वाढत असतात। त्यामुळे आता रेपो रेट आहे तसाच ठेवल्यानं आणि सर्व जे काही शुल्क आहे ते व्याजदरामध्येच इन्क्लूड करण्याचं RBIनं आता धोरण आणल्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस आता देण्याची गरज नाही। तर एक फार चांगली बातमी RBIनं सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक गुड न्यूजच दिलेली आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच आवडली असेल। जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।